ह्या लाल मिरच्यांचं काय करणार आहेस तू? हे ठेचा बनवणार आहे बाळा मी ह्याचा, लाल मिरच्याचा. कारण आपल्या मिरच्या आणलेल्या होत्या ना घरी, त्याच पिकलेल्या आहेत. म्हणलं त्याचाच ठेचा करावा, मस्त होतो ह्याचा पण ठेचा. जरा खिडकी वाटते. थोडस मीठ टाक रे बाळा ह्याच्यात. लावले ना मी हे. आई तू तेल का लावलंय हाताला? कारण जास्त तिखट नाही का, असं आग होऊ नये हाताची म्हणून. अच्छा अच्छा. टाक मीठ अजून थोडस. हे ना तेलाच्या ऐवजी मी पहिल्यांदाच केलेले. मला पण माहित नाही की नेमकं आग होती का नाही ती, पण मी आज लावले कारण बघूयात की आग होती का नाही ती. आता असं नको व्हायला की मी लावलं म्हणून दुसऱ्यांनी पण लावायचं आणि आग होईल म्हणते ही बाई खोटं बोलते म्हणून, नाही का. ना जिरं पण टाकूयात आपण चवीपुरतं. थोडंसं टाकूया, 1 चमचा भर, नाही का. आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकूया, चव लागेल मस्त. तर असंच मस्त येतं ह्याचा. अशी धपाटी नाही का, असं हे करता नाही ना, माझी आई अशीच वाटून टाकायची. सांडगं धपाटी करायच्या टायमिंगला. धपाटी तर खूप छान होत्यात असं वाटून केल्यावर. ना हे आपला ठेचा तयार आहे लाल मिरचीचा. ह्याच्यात भरपूर टाकून घ्यायचं म्हणजे तिखटपणा मरल नाही का त्याचा. जिरं वाटले म्हणल्यावर काय जिरं वगैरे काय टाकायचं नाही. आता त्याला मस्त तेलात परतून घ्यायचं. असं ना आपण 1 लिंबू पिळून घेऊया. हे ना ह्याच्यात काढून घेऊयात आपण. ह्याला कलर आला नाही कारण की जास्त पिकलेल्या नव्हत्या ना, लाल झालेल्या वाळलेल्या नव्हत्या, त्याच्यामुळं कलर नाही आला ह्याला. पण चवीला खूप छान होते बरं का.